नमस्कार, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण यामध्ये खवा न वापरता खव्याच्या चवीचा मस्त असा रसरशीत गाजराचा हलवा बनवत आहोत। रेसिपी तशी खूप सोपी आहे, नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच हा गाजराचा हलवा बनवत असाल आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीने बनवला तर तुमचा सुद्धा तितकाच परफेक्ट बनेल। चला मग आता लगेच आपण सुरुवात करूया। गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला गाजर घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने लाल कलर मध्ये आपल्याला गाजर घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला हलव्यामध्ये अजिबात कलर काही इतर टाकण्याची आवश्यकता भासत नाही। मस्त असा लाल जर त्याला कलर येतो। तर आता गाजराचा हलवा बनवताना सगळ्यात अगोदर आपल्याला गाजर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। सुती कपड्याने व्यवस्थित असं पुसून ज्या याच्यावरच्या साली आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही या साली व्यवस्थित काढल्यामुळे वरती जे केसर असतात ते पूर्ण साईडला निघतात आणि चव सुद्धा गाजराच्या हलव्याची आणखीन वाढते आणि कलर सुद्धा आपल्याला हवा तसा येतो। आता साईडचा जो पोर्शन आहे दोन्ही पण तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे गाजराचा हलवा अजिबात तुरट लागत नाही। जो शेवटचा पोर्शन असतो तो थोडासा तुरट लागतो, त्यामुळे तो काढून टाकल्यामुळे अगदी चविष्ट असा गाजराचा हलवा तयार होतो। इथं बघा आता तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता किंवा मग एखाद्या खिसणीनं या पद्धतीनं व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला खिसून घ्यायचं आहे। खिसणीनं खिसून घेतल्यामुळे अतिशय छान असा याचा सुट्टा सुट्टा म्हणजे खिस तयार झालेला आहे। अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही, मध्यम स्वरूपाचा आपल्याला हा खिस बनवून घ्यायचा आहे। खिस आपला बनवून झाल्यानंतर आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढई ही जाड बुडाची म्हणजे असावी किंवा मग पातेलं सुद्धा तुम्ही जाड असं वापरू शकता। 1 चमचा त्यामध्ये तूप टाकून घेतल्यानंतर जो आपला खिस बनवून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा। आता हलवा बनवत असताना जाड बुडाचं भांडं कशामुळे वापरायचं, तर काय होतं व्यवस्थित असं आपल्याला ते मंद आचेवर परतता येतो। आणि गाजराचा हलवा बनत असताना म्हणजे खूप महत्त्वाची टिप्स आहे, जो खिस आपण बनवून घेतलेला असतो तो जर तुम्ही व्यवस्थित परतून घेतला ना तरच तो खाण्यासाठी सुद्धा खमंग टेस्टी आणि जो गाजराचा वास असतो तो अजिबात त्या हलव्याला लागत नाही। ज्या पद्धतीने आपण यामध्ये दूध टाकलेलं असतं त्यामुळे तो अगदी खव्यासारखा म्हणजे खवा न यामध्ये टाकता गुलाबजामुन चवीचा लागतो। त्यामुळे व्यवस्थित असा तुम्ही जितका छान याला परतून घ्याल तितका तो व्यवस्थित लागतो। मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा गाजराचा हलवा बनवाल। आपल्या मराठवाडा किचन मधल्या रेसिपीज खूप सोप्या असतात, बनवायला अगदी कमी वेळ लागतो, कमी साहित्यात बनणारे असतात, पण खाण्यासाठी मात्र टेस्टी असतात आणि शरीरासाठी त्या तितक्याच पौष्टिक आणि हेल्दी असतात। थोडंसं आपलं हे सगळं मिश्रण परतून झाल्यानंतर परत एकदा मी इथं 1 चमचा तूप टाकलेला आहे। तर इथं आपण 1 किलो गाजर वापरलेला आहे आणि जर आपण खिस मोजून घेतलेला असेल तर तो एखाद्या भांड्यानं तुम्ही मोजून घ्या। इथं मी एका वाटीनं मोजून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 किलो गाजर आपण वापरलेले आहेत। परत एकदा तूप टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण म्हणजे परतून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्हाला जर गाजराची परफेक्ट अशी हलव्याची जर चव हवी असेल तर तो तुम्हाला तितकाच वेळ देऊन व्यवस्थित असा परतून घ्यावा लागेल। ज्या वाटीनं इथं मी 2 वाटी म्हणजे खिस घेतलेला होता त्याच वाटीनं 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर ही 1/2 किलो साखर आहे। आता सगळं आपल्याला व्यवस्थित असं याचा पाक होईपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये म्हणजे साखरेच्या प्रमाणातच तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता, हवी असेल तर तुम्ही यामध्ये खडी साखर सुद्धा टाकू शकता। आता साखर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं सगळं हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि साखर पूर्ण यामध्ये वितळल्यानंतर आपल्याला लगेच 1 वाटी म्हणजे यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। दूध हे टाकत असताना फुल क्रीम टाका। इथं मी साई बरोबरतीच हे दूध वापरलेलं आहे, मग तुम्ही गाई म्हशीचं तुमच्याकडे जे दूध आहे ते यामध्ये वापरू शकता। तुमच्याकडे जर दूध नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा खवा टाकून घ्या आणि खवा सुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडीशी मिल्क पावडर टाका, त्याने सुद्धा अतिशय छान असा आपला गाजराचा हलवा तयार होतो। हा गाजराचा हलवा बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे। इथं बघा दूध साखर आपलं यामध्ये टाकल्यानंतर आता सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम ही कमी ठेवलेली होती। आता आपल्याला दूध आणि साखर टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती जो पाक आपला पूर्ण झालेला होता किंवा मग जे दूध आपण यामध्ये टाकलेले होते ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। त्यामुळे फार काळ असाच गाजराचा हलवा
फ्रीज बाहेर सुद्धा एक 5 ते 6 दिवस व्यवस्थित असा टिकून राहतो आणि फ्रीजमध्ये आरामात हा 15 दिवस टिकतो. तुमच्याकडे जर पाहुणे यायचे असतील तर तुम्ही पूर्वतयारी म्हणून अगोदर हा गाजराचा हलवा बनवू शकता. अजिबात खराब होत नाही तुम्ही जर व्यवस्थित परतून घेतलेला असेल तर. आता पूर्ण या पद्धतीने आपला गाजराचा हलवा परतून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये 2 चमचे विलायची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर इथे सालीसहितच मी ही विलायची पावडर यामध्ये बारीक करून अशी टाकलेली आहे. परत आपल्याला काजू बदामाचे जाडसर असे भरड बनवून घेतलेले काप यामध्ये टाकायचे आहेत. आता काजू बदाम नसतील तर तुम्ही इथं शेंगदाणे सुद्धा या पद्धतीनं अगदी थोड्याशा वरच्या साली काढून कच्चे शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊ शकताय. आणि काजू बदाम टाकल्यानंतर परत एकदा 5 मिनिट आपल्याला याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. इथं मी कडकडीत असं पॅनमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्येच थोडेसे काजू टाकून तुपामध्ये व्यवस्थित असे परतून दिलेले आहेत आणि त्या तुपाचा जो तडका होता तो या हलव्याला दिलेला आहे. हा तडका दिल्यानंतर अप्रतिम असा चवीचा गाजराचा हलवा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा हा गाजराचा हलवा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं परफेक्ट झालेला आहे का ते तुम्ही आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगू शकताय. किंवा मग तुम्ही गाजराचा हलवा कोणत्या पद्धतीनं बनवता तुमची पद्धत सुद्धा आपल्या मराठवाडा किचन बरोबरती तुम्ही शेअर करू शकताय. आता सगळ्याच्या शेवटी आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जर कोणताही गोडाचा पदार्थ जर बनवत असाल आणि त्याची तुम्हाला चव रंगत जर आणखीन थोडीशी वाढवायची असेल तर त्यामध्ये नेहमी थोडंसं मीठ टाकून बघावं. नक्कीच तो पदार्थ अप्रतिम असा चवीचा बनतो. तर मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला. आता इथं मी एका डिशमध्ये हा गाजराचा हलवा काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण ना कुठलाही कलर घातलेला आहे, ना खवा घातलेला आहे, ना मावा, ना मिल्क पावडर, तरी सुद्धा अप्रतिम असा गुलाबजामुन चवीचा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आणि पाहू शकताय कलर सुद्धा याला छान असा आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा गाजराचा हलवा ते मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवीन नवीन हटके पद्धतीच्या पौष्टिक हेल्दी अशा रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकताय आणि बनवू सुद्धा शकताय. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.